सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अवघड अशी वाट, त्या वाटेनं चाललेला हा प्रवास. थकले. ही खूप वर्षापूर्वीची पायवाट आहे आणि ह्या वाटेनं बैल घेऊन यायचे लोक त्या काळी. सह्याद्री पर्वत आणि हे संपूर्ण खालती दिसणारा विहंगम असं दृश्य, निसर्गरम्य. हे आमच्या कोकणची शान. असं आहे सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल. हे संपूर्ण जे खालती दिसतं हे संपूर्ण काजिरडा गाव आहे. हे बघा जवळून काजिरडा गाव. जंगलातून जाताना गवारेड्यांची भीती आहे. हा बघा खालचा परिसर. खूप दमलोय. हा संपूर्ण भाग जो इकडे दिसतोय हे सगळे इकडे रानगवे असतात पावसाळ्यात. आत्तासुद्धा असतील पण जंगलात असतील. हे असं घनदाट जंगल आहे सह्याद्रीमधलं. खूप वर्षांनी ते येण्याची इच्छा आज पूर्ण झाली. हे बघा आणि खालती
इथे दिसणारा संपूर्ण काजिरडा गाव हे बघा. हे जे दिसतात घरं हे संपूर्ण काजिरडा गावातली घरं आहेत. हे अंतर खूप लांब आहे पण आता इथं जवळ दिसतंय. सह्याद्रीच्या कुशीत आल्यावर जे सुख मिळतं ते कुठंच नाही. असा मस्त थंडगार वारा सुटला आहे. आता आम्ही पुढचा प्रवास परत चालू करणार आहोत. उंच अशी दरी आहे. डोंगराळ भाग आहे सर्व. आणि आम्ही आता दुसऱ्या टप्प्याजवळ आलेलो आहे. आता ज्या ठिकाणी आता आपण येऊन ज्या ठिकाणी आता बसलो आहोत त्या ठिकाणाचं नाव काय? रामनाकाचं खळं. आणि इथं पूर्वीच्या काळी सुद्धा लोक नाचना करून इथं उडवी रचून झोडायची. इथं पूर्वी शेती होती. आणि पूर्वीच्या काळी ज्यावेळी इथून लोक जायची त्यावेळी पण इथं थांबा करायची. हा मधला टप्पा झाला. त्याच्यावर अर्धा राहणार घाट आता.